सव्वाशेर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे 4 वर्षीय चिमुरडीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून या घटनेचे तीव्र पडसाद विविध भागात उमटत आहेत। शेवगाव येथे सकल मुस्लिम युवक संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देत आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली। या घटनेबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून महिला आणि बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। अवघ्या 4 वर्षांच्या निष्पाप बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना अत्यंत क्रूर आणि मानवतेला काळिमा फासणारी असल्याची भावना समाजातील विविध स्तरातून व्यक्त होत आहे। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे सादर केलेल्या निवेदनात या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक न्यायालयात करून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली। अशा गुन्ह्यांमध्ये विलंब न होता तातडीने न्याय मिळाल्यास समाजात कायद्याचा धाक निर्माण होईल आणि भविष्यात अशा विकृत प्रवृत्तींच्या गुन्ह्यांना आळा बसेल असे संघटनेचे मत आहे। राज्यात महिला आणि बालकांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले। यासाठी प्रभावी कायदे, विशेष सुरक्षा यंत्रणा आणि कठोर अंमलबजावणीची गरज असल्याचे संघटनेनं स्पष्ट केले। दरम्यान या निवेदनावर नगरसेवक रिजवान शेख, इम्रान शेख, जावेद शेख, आयान पठाण, इम्रान हमीद शेख, सोफियान शेख, सोहेल शेख, भुऱ्याबाई, शोहेब शेख, नाझिम बेग, अल्फेज शेख आदींच्या सह्या असून प्रशासनाने या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून पीडित कुटुंबाला तातडीने न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। या निवेदनाच्या प्रती राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहसचिव तसेच पोलीस महासंचालक यांनाही पाठविण्यात आल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली। समाज माध्यमांवरही या घटनेविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे अशी भावना नागरिकातून व्यक्त केली जात आहे।